अकोल्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा अत्यंत गंभीर प्रश्न आता निर्माण झालाय। कारण संपूर्ण अकोला जिल्हा एकापाठोपाठ झालेल्या दोन थरारक हत्यांनी पार हादरून गेलाय। अकोल्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव येथे एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। यश गजानन गिर्हे असं या दुर्दैवी मृत तरुणाचं नाव असून प्राथमिक माहितीनुसार प्रेम प्रकरणाच्या वादातून ही रक्तरंजित घटना घडल्याचं समोर येतंय। एकाच दिवसात घडलेल्या या दुसऱ्या हत्याकांडामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलंय। अकोल्यात गुन्हेगारीने डोकं वर काढलं असून पातूर तालुक्यातील आलेगाव येथे रविवारी एका तरुणाचं रक्त सांडलं गेलं। यश गजानन गिरे हा तरुण आलेगाव परिसरात असताना अचानक 3 ते 4 जणांच्या टोळीने त्याला गाठलं। काही समजण्याच्या आतच या टोळक्याने यशवर धारदार चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली। यश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। गंभीर जखमी झालेल्या यशला स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं। मात्र रुग्णालयात मृत्यूची झुंज देत असतानाच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं असून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत। मात्र एकाच दिवसात लागोपाठ झालेल्या दोन हत्यांमुळे अकोला पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पातळीवर जोर धरतीये।